कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्रातले ख्यातकीर्त प्रकाशक आदरणीय चंद्रकांत निकाडे सर, माजी सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष बी.एस. पाटील सर, मुख्याध्यापक ए.टी. पाटील सर, आमच्या बालकुमार सभेचे उपाध्यक्ष आंबी सर, या परिसंवादामध्ये ज्यांनी आपली मतं अतिशय स्पष्टपणे, कारण संस्कृत मध्ये एक वाक्य असं आहे, स्फुटम नाम स्पष्टम वक्ती. स्फुट म्हणजे स्पष्ट, कुठलाही कसलाही मुलाहिजा न बाळगता आपल्याला, आपण वाचलेलं, आपल्याला भावलेलं, आपल्याला रुचलेलं, आपल्याला पचलेलं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची ती जुगुप्सा ज्या वक्त्यांनी या ठिकाणी अभिव्यक्त केली, ते माझे मित्र किरण पाटील सर, डॉक्टर कुमार पाटील सर, मिलिंद पाटील सर, गायकवाड सर आणि शशिकांत पाटील सर. सगळ्यांचाच नामोल्लेख करणं गरजेचं आहे, कारण जेवढी दिग्गज मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्याच तोलामोलाची माणसं व्यासपीठाच्या समोर सुद्धा उपस्थित आहेत. मी अशी सुरुवात करू शकलो असतो की व्यासपीठावरचे मान्यवर आणि व्यासपीठात समोरील मान्यवर, पण माझा अध्यक्षीय भाषण आहे. माझा अतिशय जीवाभावाचा मित्र की गेल्या वर्षभर आम्ही काम करतोय SCRT मध्ये, ते विष्णू सुतार सर, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ऊस पिकाला रास्त भाव मिळावा म्हणून पोलिसांच्या बरोबर किंवा शासनाबरोबर संघर्ष करत आपली भूमिका मांडत साहित्याची सेवा करणारे विश्वास बालिघाटे सर, त्याच ताकदीनं, त्याच स्पिरिटनं माझ्या गावामध्ये संमेलन अव्याहतपणे, अखंडितपणे सुरू राहिलं पाहिजे, या भूमिकेतनं काम करणारे पत्रकार दिलीप कोळी साहेब आणि आपण सगळे दिग्गज मंडळी. सर्वप्रथम मी मनोदाचं कौतुक करतो, अभिनंदन करतो की या गावाला फार मोठी सैनिकी परंपरा आहे. मी यापूर्वी इथे 1-2 वेळा येऊन गेलेलो आणि मग या ठिकाणी जो स्तंभ आम्ही बघितला, किती मोठी परंपरा आहे. तर पहिल्या महायुद्धामध्ये इथल्या लोकांनी भाग घेतला, सैनिकांनी भाग घेतला, आपल्या रक्ताचा अभिषेक घातला. दुसऱ्या महायुद्धामध्ये भाग घेतला, स्वातंत्र्य संग्रामाच्या चळवळीमध्ये अनेकांनी योगदान दिलं. मग 65 युद्ध असेल, 71 युद्ध असेल, कारगिलचं युद्ध असेल, मिलिंद सरांनी सांगितलं की एकही भूमी अशी नाही, युद्धभूमी, की ज्या ठिकाणी टाकळीचा जवान नाही. खऱ्या अर्थानं जय जवान जय किसान ही घोषणा सार्थ करत करत तुम्ही या गावामध्ये रुजू पाहणाऱ्या एका लेखकाच्या लेखणीला बळ द्यायचं काम करतात, ताकद द्यायचं काम करतात, त्याचं कौतुक करायचं काम करतात. ही खूप अभिमानाची, आनंदाची आणि प्रशंसेची गोष्ट आहे. ज्या 18 जवानांनी त्या मातृभूमीसाठी आपलं रक्त सांडलं आणि सैनिकी परंपरेचं गाव
चा विषय मनोदाला दिला. या मनोदानं सुद्धा आपल्या लेखणीच्या बळावरती महाराष्ट्रातल्या गावागावातल्या प्राथमिक स्तरावरच्या माध्यमिक स्तरावरच्या विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत शिक्षकांच्या मणीमाणसी या सैनिक टाकळीचं नाव घेऊन जायचं महनीय, अलौकिक, अपूर्व आणि आगळं वेगळं अशा प्रकारचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मनोदाचं कौतुक झालं. 12 पुस्तकं. आपल्या गावठी परिमाणात बोलायचं असेल तर डझनभर पुस्तकं लिहिणारा हा लेखक. त्यांच्या पुस्तकांची शीर्षक बघितली तर सुतारचं शब्दसिद्धी आहे. हा परभाषीय शब्द आहे, मानला तर आमचा देशी शब्द आहे. परिसंवादामधली जुगलबंदी आपण बघितली. अभ्यास पूर्ण किरण पाटील सरांनी सांगितलं आणि त्याच अभ्यासपूर्ण भाषेत कुमार पाटलांनी उत्तर दिलं. आकाशाचा अर्थ केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याला. आणि म्हणून खरंच आता परिसंवाद, आता कार्यक्रम हा 100% यशस्वी झालेला. एका छोटेखानी सैनिक टाकळी सारख्या गावामध्ये सुमारे 50-75 श्रोत्यांच्या उपस्थितीत हा सुरू असलेला सोहळा हा महनमंगल अशा स्वरूपाचा सोहळा आहे. मी कोल्हापुरात सोहळे अनुभवले, मी पुण्यात सोहळे अनुभवले, मी दिल्लीत सोहळे अनुभवले. श्रोते धरून आणावे लागतात, त्यांना बसवून ठेवावं लागतं, ते उठून जाऊ नयेत म्हणून समोसा आणि चहा बाहेर त्यांना दाखवावा लागतो. आणि तर पूर्ण वेळ तो कार्यक्रम चालू असतो. पण आपल्या भूमिपुत्रावरती काय प्रेम असावं, काय निष्ठा असावी, काय श्रद्धा असावी, काय भक्ती असावी, हे तुम्ही त्या ग्रामस्थांनी त्या मनोदाच्या बाबतीत दाखवून दिलेलं आहे. हराकीविषयी सगळी दिग्गज मंडळी आपापल्या कोणातनं बोलली. आज गावगाड्यामध्ये पूर्व परंपरेने चालत आलेल्या प्रथा, परंपरा, चालीरीती, रूढी आजही चालू आहे. पण त्याच्या मुळापर्यंत आम्ही जातो का? काही गोष्टी आम्हालाही माहिती नाही, आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही. आता तो जिज्ञासा. माणूस मोठा कधी होतो? जाणून घ्यायची इच्छा असेल तर. या माणसानं अनेकांच्या मुलाखती घेतल्या. एखाद्या सरांनी सांगितलं मांडली तरी हराळी आहे. निरगुडीचा पाल्याचा संदर्भ दिला आणि विज्ञानाशी सांगड घातली. आणि म्हणून त्यानं आपल्या मनोगतातच सांगितले, त्या कन्नड शब्द आहे ते उपटणं आणि त्या 10 संस्कारामध्ये टाकून देणं म्हणजे परंपरेनं चालत आलेल्या एका रूढीचा, एका व्यवस्थेचा दाखला देत असताना आमची परंपरा आजही सुरू आहे. हे या वाचकांच्या पर्यंत पोचवायचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे लेखकानं केलं. प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. कोरोना काळात किरण पाटील सर मी लॉकडाऊन लिहिली. मला माहिती नव्हतं की इतके अर्थ असतील, असू शकतील. यावेळेला 50-55 परीक्षणं आली. त्याला का समीक्षकाने मला सांगितलं की तुमच्या कादंबरीतला गाव हा एकोपा असणारा गाव आहे. आणि खरंच आहे बरं का, मी खोटं बोलत नाही. गाव करील ते राव काय करील
कालची पेपरची बातमी वाचा, माझ्या गावातल्या ग्रामस्थांनी श्रमदानातनं सरपंच लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, खासदार लक्ष देत नाही म्हणून लोकांनी रस्ता केला डांबरी. सांगायचा हेतू एवढा की जर आपल्या मनात असेल ना तर लात मारीन तिथं पाणी काढीन ही धमक असेल ना तर आपण वाटते ते हितकारक, समाज हितकारक, कारण साहित्य हे हितकारक असतं, सहित. असं कुठं झालंय का? जुन्या काळात काही धार्मिक ग्रंथ असतील अपवाद, पण हे पुस्तक माणसं घडवण्याचं काम करतात. इथं बहुसंख्य शिक्षक आहेत, 11 ते 5 मी काम करतो, पण मला हराकी समजून घ्यायची असेल तर 11 ते 5 हे बंधन हे पुस्तक घालत नाही. माझा सीन गेल्यानंतर पहाटे माझी इच्छा झाली, काय आहे हराकी, मी उघडून बघितली, 5-50 पानं वाचली एका बैठकीमध्ये. तर खऱ्या अर्थानं मस्तक खडवायचं काम कुमार पाटील सर हे पुस्तकं करत असतात. का कोणाच ठाऊक त्यांचं कौतुक आहे, कारण एका पुस्तकाची दुसरी आवृत्ती आम्ही समजू शकतो, पण तिसरी आवृत्ती निर्माण होणं आणि वाचकांच्या सेवेसाठी येणं ही अचंबित करणारीच गोष्ट आहे आजच्या काळामध्ये. आज विकत पुस्तक घेऊन वाचायची लोकांची मानसिकता राहिलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि घेतलं पुस्तक तर घरी नेऊन किरण पाटील सर लोक वाचतीलच हे सांगता येत नाही. एक दाखला देतो तुम्हाला, हे पुस्तकाला सुद्धा मन आहे, हे पुस्तक बोलतं, तुम्ही बोलला पुस्तकाशी तर पुस्तक संवादित होतं आपल्या बरोबर. तुम्ही लक्षात ठेवा, तैला द्रक्षेत तेलापासून माझं रक्षण कर. दुपारी वामकुक्षीसाठी डोक्याखाली घ्यायचं नाही, जलात रक्षेत पाण्यापासून माझं रक्षण कर. मोबाईल 16 तास एक पोरग मोबाईल बघतंय, मिलिंद पाटील सरांनी सांगितलं. पिढी विकृत व्हायला लागलेली आहे, त्याला कारण आम्हीच आहोत. मोबाईल बाजूला लावतात आणि त्या रेसिपी घरात तयार केल्या जातात. आणि हा काय पदार्थ आहे, टेलर्स मिस्टेक इज फॅशन. काय चुकलं ना त्यामध्ये ही रेसिपी. म्हणजे आम्ही आमच्या दोषांचं आरोपण या नव्या पिढीवर करण्यापेक्षा आम्ही दुरुस्त झालो पाहिजे. आम्ही मुलांना पुस्तकं दिली पाहिजे. 16,000 रुपयाचा मोबाईल, 16,000 रुपयात एक कपाट भरून पुस्तकं येतात. पालकांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आम्ही किती व्यवस्थित हाताळतो, आम्ही फेकून देतो पुस्तक. रक्सेल शिथिल बंधनात सैल बांधणी असते, काही वेळेला ती उचकटलेली असते, वाचल्यानंतर पुस्तक उकलतं. सैल बांधणी ते जपलं पाहिजे. बालभारतीचं बंधन आहे, ते कवर घालू नका. पण आमचं खाजगी पुस्तक असेल आणि ते जास्त दिवस टिकायचं असेल तर किमान निकालाचं माझं असं मत आहे की त्याला पारदर्शक कवर आम्ही घातला पाहिजे. सैल बांधणीपासून पुस्तकाचं थंडी वाजते, नाही तर जाऊन जॅकेट घालणार आहे. रक्सेल शिथिल बंधन आहे. आणि शेवटचं वाक्य, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम्. ज्याला काय कळतच नाही अशा लोकांच्या हातात ते जाता कामा नये.
भले रद्दीतल्या कागदाला सुद्धा अर्थ असेल आणि माणसाचे मन ठेवायचं ते काम करत असेल, पण ज्याला पुस्तकाविषयी प्रेम नाही त्याच्या हातात ते जाता उपयोगी नाही. आज मनोदा खूप प्रयत्नशील आहे. आम्ही बालकुमार साहित्य सभेमध्ये त्याचसाठी मनोदाला संचालक म्हणून घेतलेला आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं तिथं सैनिकांची परंपरा निर्माण झाली, तुम्ही बोलवा आम्हाला फक्त. बालकुमार सभेचे सगळे 13च्या 13 संचालक तुमच्या गावातल्या मुलांना कथा कशी लिहायची इथंच आपण वर्कशॉप घेऊया. कथा कशी लिहायची, कविता कशी लिहायची, भाषण कसं करायचं, कथा कशी सांगायची, कविता कशी वाचायची, संपादन कसं करायचं, याविषयी धडपडणारी माणसं आम्हाला पाहिजे होती. आणि म्हणून शिरोळ तालुक्याचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही मनोदाला आमच्या बालकुमार सभेत घेतला. आज या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद झाला, कारण देशप्रेमानं भारलेली ही माती, इथल्या माणसाच्या मनामनामध्ये देशप्रेम हे ओतप्रोत भरलेलं आहे. आणि मग या मातीमध्ये एक लेखणी घेऊन एक लेखक लिहितो आहे आणि त्या लेखकाच्या पाठीवरती शाबासकीचा हात देण्यासाठी ही इतकी मंडळी उपस्थित आहेत, ही गोष्ट कौतुकास्पद आहे. हा विषय आगळा वेगळा आहे. निकाडे सरांनी अनंताचे प्रवासी त्या कादंबरीचा दाखला दिला की एका दिवसाचं कथानक, मी त्या कादंबरीचा पण मी साक्षीदार आहे. स्मशानामध्ये त्या कोरोना काळातली ती कादंबरी आहे. आणि मग वेगवेगळ्या धर्माचे लोक आपला जीव अनंताकडे जाताना त्यांची काय जी चर्चा आहे ती चर्चा बागल सरांनी त्या कादंबरीमध्ये विणलेली आहे. रामदास फुटाणेंची छान कविता आहे. जात जात होती, जात येत होती, जात जातीला बोलली, जात जाती संघ बोलली, जी जात नव्हती तीच जात होती. पण आजही ती जात नाही हे वास्तव आहे. आजही ती जात नाही, जातीपातीच्या धर्माच्या अभेद्य भीती माणसानं निर्माण केलेल्या आहेत. माणुसकी ही जात असली पाहिजे आणि मानवता हाच धर्म असला पाहिजे, कारण आपल्या प्रत्येकाच्या रक्ताचा रंग लाल आहे. हिंदूंची त्यागी वृत्ती दर्शवणारा भगवा रंग आणि हरित क्रांतीचं प्रतीक असणारा हिरवा रंग, रंग वेगवेगळे आहेत पण रंग निर्माण करणारा परमेश्वर एकच आहे. त्याचं भान जर आम्ही ठेवलं तर प्रेमानंद गजविंत नाटक आहे किरवंत नावाचं, आणि त्यामध्ये स्मशानामध्ये त्या प्रेतावरती 10 संस्कार करणारा तो ब्राह्मण, त्याच्याकडे सुद्धा या अभेद्य भिंतीतनं बघितलं जातं. आजच येताना गाडीमध्ये आमचा विषय निघाला की एका रक्षा विसर्जनच्या कार्यक्रमामध्ये ती ठेवलेली दारूची बाटली उचलायसाठी टपून असणारं टोळकं, म्हणजे लेखकाला समाज खाद्य पुरवत असतो. काही लेखकाला कुठे वर्कशॉप किंवा काही कार्यशाळा लावावी लागत नाही की कादंबरी कशी लिहायची. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे तेरागवाड्याचे काम. तो प्रसंग भावतो, तो भिडतो, लेखक चिंतन करतो, कागदावर ते उतरतो. पण चांगलं पुस्तक निर्माण व्हायचं असेल तर साक्षेपी प्रकाशक पाहिजे. साहित्य कुरळत माझी निकायचं 2 पुस्तकं मी त्यांच्याकडे प्रकाशित केली. सरांचं प्रकाशन ज्यावेळेला सुरू झालं, माझं पहिलं पुस्तक सरांच्या प्रकाशनाला होतं.
मला कळत नव्हतं पुस्तक म्हणजे काय, ते कुठं पाठवायचं, त्याचं एडिटिंग कसं करायचं, त्याचं लेआउट कसं लावायचं, कागद कुठला पाहिजे, कव्हर कसलं पाहिजे, मला काही कळत नव्हतं. सरांनी केलं. माझ्याकडे पैसेही नव्हते, मी 1 वर्षभर पैसे सुद्धा दिले नाहीत. पण ते पुस्तक, पहिलं पुस्तक, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा राज्य वाङ्मय पुरस्कार. ज्यावेळेला मला राज्य वाङ्मय पुरस्कार काय असतो हेही माहिती नव्हतं, त्यावेळेला मिळवून देऊन गेलं. आणि 100व पुस्तक आम्ही ठरवून काढलं. 98 पुस्तकं झाली. सरांनी म्हटलं सर थांबा आणि 2 होत्या, 100व माझंच काढायचं. 100व पुस्तक काढलं. इतके बारकावे सरांनी बघितले, इतक्या चुका सांगितल्या, चुका दुरुस्त केल्या आणि 100व्या पुस्तकाला सुद्धा कादंबरीचा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. आज एक मनुदा टाकळीचा लेखक 5वीच्या पुस्तकात आहे. असे 100 मनुदा त्या गावात तयार झाले पाहिजे. शतेषु जायते शूरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वणवा. दानशूर होतो किंवा होत नाही. 10,000त एक पंडित होतो, 100त एक वक्ता होतो. 1200 लोक असतो गावात. 12 लेखक तयार व्हायला तुम्ही 1 डझन पुस्तकं एकट्याने लिहिता, मग 12 लेखक 12 पुस्तकं लिहू देत ना. आणि ती परंपरा जर या गावात या कार्यक्रमातनं प्रस्फुट होऊन जर निर्माण झाली तर आजचा कार्यक्रम सार्थक लागला असं मी समजे. आम्हाला बोलवलं, खरं म्हणजे वेटिंग इज द हायेस्ट क्राईम. वेळ हा सगळ्यात मोठा गुन्हा असतो. मी मनुदाला सांगितलं की मला 5 पर्यंत सोडायला पाहिजे, मला लांब जायचं आहे. कारण 3 वेळा फोन आला, मी कट केला. आता जास्त वेळ आम्हाला थांबायचा आग्रह करू नका. मला सहन केलं, मला बोलवलं, आम्हाला सन्मानित केलं, ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. म्हणून असं पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो, पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. अशाच प्रकारे त्यांचं लेखन हे पाठ्यपुस्तकात यावं. आणखी एक गोष्ट साहेब मी उघडच सांगतो, माझ्याकडे दिल्ली बोर्डाचं काम चालू आहे आणि त्यामध्ये मी मनुदाचा एक धडा घेतलेला आहे, जय हिंद जय महाराष्ट्र.